काल कोण कोण अनुपस्थित होतं? माझा आवाज येतोय पूर्ण व्यवस्थित? येते मॅडम. हा, काही कमी जास्त असलं तर सांगा. असतो. बघा, आपण काल सप्तमी विभक्तीला सुरुवात केली होती. ठीक आहे. सगळ्यात पहिले आपण बघितलं कती. वदतु तरी कह वदती कति अंगुल्यः सन्ति? पंच अंगुल्यः सन्ति. उत्तमं, पंच अंगुल्यः सन्ति. अस्तु, इदानीं वदतु कति ग्रहाः सन्ति? कोण सांगेल? कति ग्रहाः सन्ति? हा, नवग्रहाः सन्ति. अस्तु, कति मासाः सन्ति? एकवर्षे कति मासाः सन्ति? मास इत्युक्ते महिना. द्वादश मासाः सन्ति. सुन्दरं, 12 मासाः सन्ति. अस्तु, मासे कति दिनानि सन्ति? 7 दिनानि सन्ति. सुन्दरं, मासे 7 दिनानि. 7 दिनानि वा? मासे, संपूर्ण मासे एका महिन्यात कति दिनानि सन्ति? अच्छा, दिनानि. ओके. 30 दिनानि सन्ति. 30 दिनानि सन्ति. 30 दिनानि सन्ति. अस्तु, मासे कति सप्ताहाः सन्ति? 4 वा 5 सप्ताहाः सन्ति. हा, उत्तर द्यायचं आणि उत्तर दिलं की म्यूट करायचं, म्हणजे मग खरखर येणार नाही. बरं, सप्ताहे कति दिनानि सन्ति? 7 दिनानि सन्ति. हा, सप्ताहे 7 दिनानि सन्ति. सन्ति वा? इतोपि वदतु. आपण हे घेतलेलं बरोबर, कुठे गेलं? सप्ताहे 7 दिनानि सन्ति. दिने कति होराः सन्ति? चतुर्विंशति. सम्यक्. दिने यानी मतलब दिवसे. दिवसे कति होराः? होराः अर्थात घंटा, आवर्स. हाउ मेनी आवर्स इन अ डे? तो दिने 24 होराः सन्ति. सत्यम्? अस्तु, अवगतं वा? सम्यक् अवगतं. संगीते कति स्वराः सन्ति? संगीते 7 स्वराः सन्ति. 7 स्वराः सन्ति. कति भूतानि सन्ति? पंचभूताः. भूतानि सन्ति. अस्तु वा? म्हणजे कती कळलेला आहे सगळ्यांना. मग आपण कती नंतर घेतलं होतं, आपण हा सगळा अभ्यास सोडवून घेतला बरोबर. हेही सांगितलं की कतीने प्रश्न विचारायचा, आणि जेव्हा कतीने प्रश्न विचारतो तेव्हा क्रियापद हे सन्ति येणार. ती सन्ति. कति केशाः सन्ति? कति अंगुल्याः सन्ति? कति पुस्तकानि सन्ति? भोजने कति पदार्थाः सन्ति? अद्य भोजने कति पदार्थाः सन्ति? याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारू शकता कथीने. कुणाला काही अडचण आहे कथीमध्ये? आपण काल घेतलं, जे अनुपस्थित होते त्यांनी थोडंसं एकदा कालचं रेकॉर्डिंग जे आहे, व्हिडिओ जे आहे ते बघा. आता मला सांगा, हरिओम. त्यानंतर आपण बघितलं सप्तमी विभक्ती. आता सप्तमी विभक्तीमध्ये आपण पुल्लिंग मध्ये बघितलं होतं, जसं स्यूतः. स्यूतःची सप्तमी काय होणार आहे? स्यूतःची स्यूते. हस्तः हस्ते. आपणः दर्पणः म्हणजे आईना. आईना. दर्पणे.
ग्रंथालयः ग्रंथालये ग्रंथालये पुस्तकालयः पुस्तकालये पुस्तकालये अर्थ एकच आहे हा, ग्रंथालयः पुस्तकालय. अवगतम? पुल्लिंगसाठी. नपुंसकलिंगसाठी गृहम गृहे गृहे समान. पुल्लिंग नपुंसकलिंग समान. गृहम गृहे. मंदिरम मंदिरे मंदिरे पुस्तकम पुस्तकम पुस्तके पुस्तके कति श्लोकाः सन्ति? अवगतं वा? पुस्तके कति श्लोकाः सन्ति? पुस्तके पुस्तके 100 श्लोकाः सन्ति. 100 तुम्ही श्लोकाः आणलं सन्ति. का आणायला सांगितलेलं? पुस्तके 100 श्लोकाः सन्ति. कुत्र 100 श्लोकाः सन्ति? मग पाटीलच्या इथनं खूप आवाज येतो. पुस्तकं कुत्र पुस्तके कुत्र 100 श्लोकाः सन्ति? पुस्तके 100 पुस्तके पुस्तके है ना. अस्तु. नगरम नगरमची सप्तमी काय होईल? नगरे गरे घरे. मंदिरम मंदिरे. वित्तकोशम वित्तकोशे वित्तकोशे. चित्रपटगृहम चित्रपटगृहे चित्र प्रकोष्ठः प्रकोष्ठे कोष्ठे प्रकोष्ठे. अस्तु. घेऊन या. आकार नाही गाडीने जपत. आकारांत स्त्रीलिंग शब्द. ठीक आहे. आकारांत स्त्रीलिंग शब्दाची सप्तमी कशी होईल? जसं कक्षा. कक्षा काय होईल? कक्षायाम. कक्षा कक्षायाम. कक्षायां छात्राः पठन्ति. कुत्र छात्राः पठन्ति? कक्षायां कक्षायां छात्रा पठन्ति. ठीक आहे. अस्तु. पुस्तकं कुत्र अस्ति? पुस्तकं कपाटिकायाम् अस्ति. ठीक आहे. पुस्तकं पेटिकायाम् अस्ति. भावचित्रं कुत्र अस्ति? भावचित्रं निधानिकायाम् अस्ति. स्पष्टम? आकारांत स्त्रीलिंग शब्द. इकारांत स्त्रीलिंग शब्दाची सप्तमी कशी करायची आहे? उदाहरणार्थ काशी काश्याम. मंदिरम कुत्र अस्ति? मंदिरम काश्याम अस्ति. मंदिरम कुत्र अस्ति? मंदिरम उज्जैन्याम अस्ति. मंदिरम कुत्र अस्ति? मंदिरम पुर्याम अस्ति. जगन्नाथपुर्याम अस्ति. अस्ति वा? मंदिरम कुत्र अस्ति? मंदिरम कन्याकुमार्याम अस्ति. स्पष्टं? ग्रामः कुत्र अस्ति? ग्रामः नगर्याम अस्ति. कुछ भी आपको जैसा सेंटेंस चाहिएगा वैसा हम सेंटेंस बना सकते हैं. यहां तक हमने ले लिया था. ये भी हो गया था 5.2. मम पिता कार्यालये कार्यं करोति. एकदा आपण अभ्यास म्हणून इथे 10 वाक्य सांगायचे. सांगा काय वाक्य येईल? पहिलं मी सांगितलं मम पिता कार्यालये कार्यं करोति. दुसरं वाक्य कोण सांगेल पटापट? मम पिता हरिओम. मम पिता वित्तकोशः कार्यं करोति. काय येईल वित्तकोशाचं? वित्तकोशे हा सुंदरम. मम पिता वित्तकोशे कार्यं करोति. ठीक आहे. हा. मम सहोदरः यन्त्रगारे कार्यं करोति. यंत्रागारे कार्यं करोति. सुंदरम. अग्रे. मम पुत्री चिकित्सालये कार्यं करोति. सुंदरम. मम पुत्री चिकित्सालये कार्यं करोति. अग्रे. मम भगिनी यन्त्रशालायां कार्यं करोति. सुंदरम. तुम्ही यंत्रशालायां पाठशालायां विद्यालये महाविद्यालये चिकित्सालये कुत्रापि वक्तुं शक्नोति. हा. पुढे आणखी आता खाली पहा स्वायत्त संस्था दिलेल्या. तिथे तुम्ही शासकीय संस्था पण लिहू शकता. हो ना. विद्यापीठे म्हणू शकता. विद्यापीठ असेल तर
सांगा, परत सांगा, पटापट सांगा. कुत्र कः कुत्र कार्यं करोति वा का कुत्र कार्यं करोति? शीघ्रं शीघ्रं. मम पुत्र विद्यापीठे कार्यं करोति। सुंदर. अग्रे. मम पुत्री बेंगलोर नगरे संगणके कार्यं करोति। अग्रे. मम पती, मॅडम कंपनीला काय म्हणता येईल? कार्यालय. कार्यालय म्हणा, संस्था म्हणा, अच्छा. प्रायव्हेट कंपनी, स्वायत्त संस्था, शासकीय संस्था. तिला काय म्हणायचं मग त्याच्यात? अ पतीला काय म्हणायचं? पती, मुलगा, म्हणजे असं. हा, मम पती महोदयः. अच्छा. मम पती महोदय स्वायत्त संस्थान कार्य करोति. स्वायत्त संस्थायां, हा, चालेल. संस्थायां. संस्थायां कार्यं करोति. कर. संस्थे कथम् आगच्छति? संस्था अकारान्त स्त्रीलिङ्ग शब्द अस्ति खलु, तर्हि संस्थायां. हरि ओम्. हा. मम जननी दूरवाणी करोति. दूरवाणी करोति. तर्हि दूरवाणी. स्वीकरोतु. दूरवाणी. तर्हि स्वीकरोतु दूरवाणी. दूरवाणी. किं वक्तुमिच्छति? अर्थ क्या हुआ है कि मेरी मम्मा, मतलब मेरी माता फोन करती है. ओके, तो उसको कैसे बोलेंगे अभी इसमें? आपको क्या बोलना है? हिंदी में बताओ. कि मेरी मम्मी फोन करती है, तो इसके अंदर कार्यम लगाना जरूरी है. आपको अर्थ समझ में आया क्या? मम पिता कार्यालय कार्यं करोति. ओके. मेरे पिता कार्यालय में काम करते हैं या कंपनी करेक्ट. में काम. तो क्वेश्चन है, आपके पिता कहाँ काम करते हैं? कहाँ ओके. अर्थात कुत्र. जब भी कुत्र ओके. से क्वेश्चन पूछा जाएगा तो आपका उत्तर जो है वो किसी प्लेस से रिलेटेड होगा. बराबर है. ओके. ओके. तुम कहाँ ओके. रहते हो? तो मैं अमरावती में रहती हूँ. तुम कहाँ रहते ओके. हो? मैं जबलपुर में रहती हूँ. तो किसी प्लेस, किसी स्थान से, जहां पर स्थान से निगडित अगर आपका उत्तर आ रहा है, मतलब प्रश्न कुत्र से पूछा गया है या पूछना है. ठीक है. ओके. यहाँ पर हमें यही बताना है कि तो जैसे ऐसे लिख सकते हैं, मम जननी जैसे जालना से दूरवाणी करोती, तो कैसे तो बोलेंगे? यहाँ पर वो भाव ही नहीं है जो हम पढ़ा रहे हैं. ओके. प्लेस मतलब यहाँ कौन कहा. हाँ, मम जननी जालना जालना नगरे निवसति, ये शक्य है. ओके. है ना. जालना नगरे तो बोलू शकतो का निवसति. त्वं पिता कुत्र कार्य करोति? हाँ, तव पिता कुत्र कुत्र कार्य. कार्यं करोति. ओके. ओके. ये पॉसिबल है. तव म्हणायचं का ओके. भवत म्हणायचं? हाँ? भवतः पिता का तव पिता, तुम्हारे तव. पिताजी. मम पिता, मेरे पिताजी. ऐसे. ओके. भवतः म्हणायचं काय? भवत्याः, भवतः पण चालेल. भवतः किंवा भवत्याः पिता, भवतः पिता असं पण चालेल. तव चालेल, मम चालेल. मम पिता यंत्रशालायां कार्यं करोति. सुंदर. सहोदरः, सहोदर यानी भाई, सगा भाई. मम सहोदरः महाविद्यालये कार्यं करोति. मम पाठशालायां वाटिका अस्ति. आम्, वाटिका कुत्र अस्ति? वाटिका मम पाठशालायाम् अस्ति. चालेल. मम मातुलः वित्तकोशे कार्यं करोति. मातुलः अर्थात मामा. मेरे मामा बैंक में काम करते हैं. तो इस प्रकार हमने सप्तमी विभक्ति देखी. आगे सप्तमी विभक्ति में देखो और भी है. एतम पदबंधम उचितैः पूरयतु. अब यहाँ पर ना क्या दिया है, देखो क्या दिख रहा है आपको. क्या हमें क्या यहाँ पर क्या सॉल्व करना है? तो बॉक्सेस में वो फिलअप करने हैं.
हाँ, उसको क्या बोलते हैं? उसको हम क्या बोलते हैं? सुडोकू। सुडोकू बोलते हैं। सुडोकू बोलते हैं। और क्या बोलते हैं उसको? इंग्लिश में हम क्या बोलते हैं? पजल। पजल, है ना? वर्ड तो सर्च। वो, हाँ, तो हमें देखो, चालकः अत्र अस्ति, यथा, उन्होंने उदाहरण दिया है, यथा चालकः अत्र अस्ति, अर्थात चालक यहाँ है। क्वेश्चन कैसे पूछेंगे? चालकः कुत्र अस्ति? तरी उत्तर दिया हुआ है लोकयाने। लोकयान। पजल में उत्तर है लोकयाने। चालकः लोकयाने अस्ति। लोकयानम अर्थात बस बस। गाड़ी। हाँ, चालकः कुत्र अस्ति? चालकः लोकयाने अस्ति। भवतः माता कुत्र अस्ति? यानी आपकी माँ कहाँ है? तो वहां पर ऑप्शन में देखो, सिर्फ गुरु दिया है, आगे गृहे। हे लगाना है। हाँ, आप अभी के अभी लिखो, अभी के अभी आप लिखना भी शुरू करो। भवतः माता कुत्र अस्ति, प्रश्न पूछा है, उत्तर आएगा गृहे। खत्म। हाँ, अग्रे। नागरिकाः अत्र वसन्ति। नागरिकाः अत्र वसन्ति। नागरिका है यानी नागरिक, यानी लोग यहाँ रहते हैं। नगरे। नगरे। हाँ, उत्तमम। नगरे क्या आएगा? क्या आएगा? उत्तर नगरे। हाँ, आगे। अत्र कार्याणि कुर्वन्ति। अत्र का कार्यालये। अत्र कार्याणि, हाँ, यहाँ काम करते हैं। कहाँ काम करते हैं? तो कार्यालय। कार्यालय। तो कार्यालय, रिया दिया है, पहले का लगाना है, रिया ऑलरेडी है, लये। ठीक है, आप लिख रहे हैं ना सभी लोग? यस मैम। अभी के अभी लिखो तो आप बाद में विस्मरण नहीं होगा। आम ठीक है? भगिनी। अत्र कार्याणि कुर्वन्ति। अत्र कार्यालये कार्याणि कुर्वन्ति। भवान् कुत्र पठन्ति? विद्यालये। विद्यालये। भवान कुत्र पठति? तो वी है और ये है, तो द्या और ल लिखना है। विद्यालये। उत्तर आएगा विद्यालय। फिर धनम अत्र रक्षामः। पैसे की यहाँ हम रक्षा करते हैं। कहाँ पैसों की रक्षा होती है? वित्त कोश। वित्तकोश। बैंक में। वित्तकोश। बैंक अर्थात वित्त कोशे। षटकोण का लिखिएगा। श हाँ, कैसे लिखना है? षटकोण का। षटकोण वाला वित्तकोशे। वित्त कोशे। ठीक है, आगे। चलनचित्रम अत्र पश्यतु। इसको चित्रमंदिरम। चलनचित्रम नहीं, चलचित्रम। हाँ, चित्रमंदिरम। चित्रमंदिरम चित्रमंदिरम। अर्थात चित्रपट गृहम। चित्रमंदिरम का दूसरा जो नाम प्रचलित है वो चित्रपट गृहम है। ठीक है, तो चित्रपट गृहम अगर बोला तो तुरंत ख्याल में आता है कि चित्रपट गृहम अर्थात, अरे हाँ, चित्र एक सेकंड, हरिओम। चित्र हो, मंदिरे होईल ना मॅडम? हा, चित्रमंदिरच होणार ना. मी काय म्हटलं ते असं मंदिर. करा. हे हे. शी कुत्र अस्ति? चलनचित्रम अत्र पश्यतु. अत्र म्हणजे इथे बघा. कुत्र पश्यतु? चित्र मंदिरे म्हणजे चित्रपटगृहे. म्हशी कुत्र असती? आता म्हशीचा अर्थ कोण सांगेल? म्हशी म्हणजे ती जी बाहेर फिरते, ऐकत नाही, ती नाही, रस्त्यावरून जाणारी. म्हशी कुत्र असती? म्हशीचा अर्थ काय? म्हशी मी म्हणजे सांगितलं. गाई. स्याही. स्याही जी पेनात भरतो ना आपण, ज्याला इंग्लिश मध्ये म्हणायचं इंक, है ना? म्हशी म्हणजे इंक आणि म्हशी पात्र म्हणजे इंक पॉट. ठीक आहे? लेखन्याम असती. म्हशी न्याम. म्हशी कुत्र असती? म्हशी लेखन्याम असती. सुंदर. झालंय? सगळ्यांनी कडीचे. पूर्ण केलाय पझल? कुणाचं राहिलंय? हो. भगिनी, मी आपल्या काळे सरांना फोन केला होता. माझं पुस्तकातून पैसे दिले होते मी. बर, आलं नाही? अजून नाही आलेलं. बर, एकदा तुम्ही मधुकर महोदयांना फोन कराल ना? हो हो, करतो भगिनी.
ठीक आहे, तुम्ही करून बघा, ते तुमची मदत करतील. तसं आपल्या ग्रुपवर एक ऑनलाईन जर तुम्हाला काही तक्रार नोंदवायची असेल तर ते लिंक आहे. तुम्ही थोडं नाही. मागे मागे गेलं की तुम्हाला दिसेल. हो केलं मॅम थोडस होईल. आणि तुम्ही एकदा त्यांना परत फोन करून बघा, मिळून जाईल तुम्हाला पुस्तक. हो. कारण पुस्तक असलं म्हणजे काय होते, की तुम्ही तेव्हाच्या तेव्हा त्याचे उत्तर लिहिता ना. आता तुमच्याकडे सध्या पुस्तक नाही, तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्यायचा आणि हो, पटापट तसंच उत्तर केलं. लिहून घ्यायचे. म्हणजे जेणेकरून जेव्हा तुमच्याकडे पुस्तक येईल, तेव्हा असं नको व्हायला, की आता याचं उत्तर काय किंवा इथे मी काय सांगेल, मी काही हरकत नाही. तुम्ही मला आधीचंही एखादं राहिलेलं विचारलं तरी नक्कीच सांगणार. पण तरी तुम्ही प्रयत्न करा. ठीक आहे? आता पहा 5.3 आपला पूर्ण झालेला आहे. आता आपण मैम बघतोय मेरा 5 कुछ हां. कनेक्शन में प्रॉब्लम हो गया था, वो लास्ट का आंसर मेरे को नहीं समझा था. म्हशी कुत्र अस्ति. म्हशी कुत्र असती. म्हशी अर्थात किम? म्हशी अर्थात इंक, स्याही. जो दोत अच्छा. है, दोत इंक पॉट बोलते हैं अपन, इंक बॉटल. हाँ. हाँ, तो म्हशी कुत्र असती, कहाँ है? तर लेखन्याम अस्ति. स्पष्ट? ओके. मॅडम मशीन नॅम चालेल का? अ? मशीन नॅम म्हणजे कसं काय? मशीन नामचा अर्थ काय? दौत नाही. म्हशी पात्रे असती. अच्छा. म्हशी पात्र में अर्थात किम? बॉटल में. हाँ, म्हशी पात्र अर्थात इंक बॉटल. है ना? ही अशी जी बॉटल असते. हो. है ना? म्हशी पात्रे असती इति शक्यते. अथवा लेखन्याम अस्ति. हे पण चालेल. लेखन्याम बराबर आएगा. अस्तु, अग्रे पश्यामः. कळलंय? कुणाला काही अडचण आहे पुढे जायचं? बघा आता कदा. आता हा आपला ऑलरेडी मी शिकवून झालेला आहे. आज आपल्याला फक्त आणि फक्त सराव घ्यायचा आहे. तर कदा म्हणजे काय? कदा अर्थात केव्हा. कब. अद्य कक्षा कदा समाप्तं भविष्यति? नववादने. तर कदा याचा अर्थ आहे केव्हा. म्हणजे जेव्हा उत्तर हे वेळेशी संबंधित असेल तेव्हा प्रश्न कदाने करायचा आहे. आपल्याला जेव्हा उत्तर वेळेशी अपेक्षित आहे, समयाशी अपेक्षित आहे, तेव्हा प्रश्न हा कदाने होईल. जेव्हा स्थानशी रिलेटेड आहे, एखादा स्थान, प्लेस ज्याला आपण म्हणतो, त्याच्याशी निगडित आहे, तेव्हा प्रश्न आणि वेळेशी जेव्हा मॅम तो वॉल्यूम. निगडित असेल तेव्हा मात्र प्रश्न कदाने होईल. जसं मॅडम, भवान मॅम कदा उत्तिष्ठति. अंक महाराज. मॅम म्यूट झाला होता जेव्हा तुम्ही म्हटलं ना तेव्हा म्यूट मॅडम झाला तेव्हा होता. म्यूट ना तुमचा आवाज. बरं ठीक आहे ना. परत रिपीट करा. हा बघा. हरिओम. हा ऐकायला येतं ना आता? आता बघा. कदाने प्रश्न केव्हा विचारायचा. तर कदाचा अर्थ काय? कब, केव्हा. जेव्हा उत्तर हे आपल्याला वेळेशी निगडित अपेक्षित असतं तेव्हा प्रश्न आपण कदाने विचारतो. हो ना? त्यामुळे भवान कदा उत्तिष्ठति किंवा भवती कदा विद्यालयं गच्छति अशा सारखी जेव्हा प्रश्न असेल तेव्हा उत्तर हे कसं येणार आहे? वेळेशी, समयाशी निगडित. जसं मी प्रश्न विचारला, मला म्हणायचंय की मी 5 वाजता उठते. मग मी 5 वाजता उठते, यामध्ये 5 वाजता हे उत्तर आहे. 5 वाजता उठते. प्रश्न मला केव्हा कसं विचारला जाणार आहे, की तुम्ही केव्हा उठता? मी 5 वाजता उठते. मग प्रश्न काय येईल? भवती कदा उत्तिष्ठति? अहम 5 उत्तिष्ठामि. बरोबर ना? आता मी तुम्हाला घड्याळ शिकवली होती. त्या घड्याळीमध्ये आपण काय केलं बघा. त्या घड्याळीमध्ये जेव्हा मी तुम्हाला घड्याळ शिकवली, तेव्हा जर 1 वाजलेले असेल, तर आपण काय लिहिलं होतं? 1 वादनम.
परंतु जर तुम्हाला आठवत असेल तर मी सांगितलं होतं की जेव्हा हाच वेळ वाक्यामध्ये लिहायचा असतो तेव्हा वादनम येत नाही. तेव्हा काय येतं? वादनम येत नाही. तेव्हा एक वादने. एक वादने असं येतं. बरोबर आहे? हम्म. तर म्हणजे जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये वेळेचा उपयोग करायचा आहे तेव्हा वादने येणार. मात्र फक्तच वेळ विचारली मला जर कोणीतरी विचारलं की इदानीम कः समयः तर मी सांगेल इदानीम पादोन नववादनम 9:15 वाजले आहे. परंतु मला जर कोणी हेच वाक्यात विचारलं ही कक्षा कदा समाप्तं भवति तरी कक्षा पादोन नववादने समाप्तं भवति असं उत्तर येईल. ठीक आहे. फक्त वेळ सांगायचा तर नववादनम, मात्र वाक्यात सांगायचं तर नववादने. मग आता इथे बघा हे तर तुम्हाला क्लिअर झालं. पूर्ण आता इथे वाक्य बघा लेखीमध्ये. पूर्ण वाक्यामध्ये वादने. भवान कदा उत्तिष्ठती आपण केव्हा उठता? उत्तर आहे अहम 5 वादने उत्तिष्ठामि मी 5 वाजता उठते. भवान कदा विद्यालयम गच्छति आपण केव्हा शाळेत जाता? अहम 7 वादने विद्यालयम गच्छामि. ठीक आहे. आता तुम्ही उत्तर सांगा तुमच्या मनाने. सूर्योदय कदा भवती कोण सांगेल? सूर्य केव्हा सूर्योदय उगवतो? प्रातः 5 वादने 6 वादने सूर्योदय 6 वादने भवति. ठीक आहे. भवती कदा क्रीडती? मॅडम सूर्योदय प्रभाते प्रभातकाले प्रतिदिने चालेल चालेल. प्रातःकाले प्रातःकाली चालेल, प्रभाते चालेल, बिलकुल चालेल. हे पहा प्रभाते, प्रातःकाले, माध्यान्हे, रात्र, सायंकाले हे सगळे वेळेशीच संबंधित आहे ना. हम्म. त्यामुळे काही विषयच नाही आहे. दिवसे, मासे हे सगळे वेळेशी संबंधित आहे. हम्म. सप्ताहे, पाक्षिके, वार्षिके हे सगळं वेळेशी संबंधित आहे. त्यामुळे तिथे प्रश्न विचारताना प्रश्न हा कदानेच विचारला जाईल. आता तुम्ही मला पहिले याची उत्तरं लिहा त्यानंतर तुम्ही मला प्रश्न विचारा. ठीक आहे. सांगा. भवती कदा क्रीडती? अहम 5 वादने क्रीडामि. हा. 5 वादने. अहम 6:30 क्रीडामि. उत्तर सगळ्यांची वेगळी वेगळी येऊ शकतात. ठीक आहे. भवती कदा पठती? अहम 7 वादने पठामि. अहम 10 वादने पठामि. पठामि. कोणीतरी प्रातः 4 वादने पठती असं पण होईल. वेळ तुमच्याप्रमाणे. कोणी 4:30 कोणी 4:15 कोणी भवत्याः 4:30 संध्याकाले क्रीडामि षड्वादने क्रीडामि. हा. भवत्याः भवत्याः नाही. तुम्ही जर स्वतःबद्दल सांगत आहे तर म्हणा अहम अहम 6 वादने क्रीडामि. क्रीडामि. चालेल. स्वतःबद्दल काहीही म्हणायचं आहे तर आपल्याला अहम नी सुरुवात करायची. ठीक आहे. अहम. हा विचार. हरिओम. विचारा कुणाला काय. आता मला प्रश्न विचारा मी उत्तर देते. भवती कदा कार्यालय गच्छति? अहम 4:30 कार्यालयम गच्छामि. मला प्रश्न विचारा. तुम्हाला काय विचारायचे कदानी प्रश्न विचारा. तुम्ही काही विचारू शकता. कदा भोजनम करोति, कदा पाकम करोति, कदा अभ्यासम करोति, कदा क्रीडति, कदा पुस्तकं पठति, कदा कक्षा चालयति, कदा वर्गः भवति, कदा निद्राम करोति, कदा विश्रामम करोति. काहीही कदाने प्रश्न विचारायचे. चला पटापट. भवती कदा संस्कृतेन वार्तालापं करोति? अहं सदा सर्वदा संस्कृतेन एव वार्तालापं करोमि. पृच्छतु शीघ्रं. सगळ्यांनी प्रश्न भवती विचारायचा. कदा पठति? अहं रात्रौ 10 वादने पठामि.
म्हणजे भवती आणि मी कदा उत्तर कसे देते ते बघायचे सगळ्यांना, की कदाने प्रश्न विचारल्यानंतर उत्तर कसं मिळतं याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. हा, भवती विचार. कदा पाकं करोति? अहम सायंकाले सप्तवादने पाकं करोमि. प्रातःकाले अपि अहम सप्तवादने पाकं करोमि. भवान भवान कदा मी भोजनम भोजनाला काय म्हणतात? भोजनं भवती कदा भोजनं करोति. हा. अहम दशवादने भोजनं करोमि. पुढे सगळ्यांनी प्रश्न भवती विचार. भवती कदा दूरचित्रवाणी पश्यन्ति? अहम अहम दूरदर्शनं न पश्यामि. भवती समयः नास्ति. हम्म. भवती कदा विश्राम करोति? विश्रामं करोति. अहम 12 विश्रामं करोमि रात्रौ. आई पण उत्तर देईल भवती बरं. कदा निद्रां करोति? अहम रात्रौ 12 निद्रां करोमि. हम्म. भवती कदा पाठशालायां गच्छति? अहम 8:30 पाठशालां गच्छामि. पुढे पटापट प्रश्न विचारा. कसे प्रश्न विचाराल कदाने? भवान कदामी भवान भवती कदा पूजा करण्याला काय म्हणतात? आता असंच होते आमचं, मला शब्द नाही येत. पूजा करण्याला काय म्हणतात? काय पूजा करायला? पूजा करायला काहीच नाही. तसंच काय म्हणाल सांगा. पूजाला पूजाच आणि पूजा करायला करोती. कसं म्हणाल? भवान कदा भवती पूजा करोति. भवती भवती कदा पूजा करोति. पूजा हा, करोति. भवती कदा पूजां करोति? पूजां. अहम 8 पूजां करोमि. पुढे भवती कदा उत्तिष्ठति? अहम 4:30 उत्तिष्ठामि. आणखी स्पष्टमस्ति? कुणाला काही अडचण आहे? मी विचारू प्रश्न? हो. चला आता प्रश्न मी विचारणार हं. तुमचा टर्न संपला. आता सांगा. वैजयंती भगिनी वदतु. भवती कदा भोजनं करोति? अहम् 8 सायंकाले भोजनं करोमि. सुन्दरं. विष्णु महोदय वदतु. भवान् कदा उत्तिष्ठति? विष्णु महोदय. अस्तु. सन्तोष महोदय वदतु. भवान् कदा उत्तिष्ठति? अहं प्रातः 5 उत्तिष्ठामि. चतुर्वादने उत्तिष्ठामि. अहं प्रातः 4 उत्तिष्ठामि. मोहन महोदय, मोहन राजूरकर महोदय वदतु. भवान् कदा कार्यालयं गच्छति? हरि ओम्. हर्षल भगिनी वदतु. भवती कदा कार्यालयं गच्छति? अहम् 8 कार्यालये कार्यालयं वदामि. गच्छामि. अच्छा, गच्छामि. अस्तु. उमा भगिनी वदतु. भवती कदा पाकं करोति? अहं 9 वाजता करते. 9 वादनम नववादने पाकं करोमि. पाकं करोमि. करोमि. नववादने पाकं करोमि. ठीक है मैम, फिर यहाँ पर कार्यालयम क्यों आया? कार्यालय क्यों नहीं आया? कार्यालय भी आया. कहा? जैसे आपने मुझे क्वेश्चन पूछा था ना कि भवती कदा कार्यालयम गच्छति. हाँ, गच्छति. ऐसा है कि गमगच्छ धातु जहाँ आता है वहां द्वितीया ही होती है, वहां सप्तमी नहीं होती.
गमगच्छ धातु को द्वितीया की ही अपेक्षा होती है। जहां पर भी गमगच्छ धातु दिखे, गच्छति, आगच्छति, गमिष्यति, गच्छतु, आगच्छतु, गतवान, आगतवान, ऐसा कुछ भी क्रियापद दिखा तो कर्म की द्वितीया ही होती है, ये उसका नियम है। तो आंसर कैसे बोला आपने? मेरा एक बार बोलो। अहम मैंने पूछा अष्टवादने। अहम अष्टवादने कार्यालयम गच्छामि। कार्यालयम ही होगा, कार्यालय नहीं होगा वहां पर। ओके, इसीलिए। कर्म की द्वितीया, वो ओके तो आपको पढ़ते पढ़ते आ जाएगा। हम लोग भी पहले ऐसे ही कर देते थे, कार्यालय गच्छति, बहुत बार गलतियां होती थी, बट फिर धीरे 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 उसके व्याकरण के जो भी रूल्स है वो याद होने लगे, फिर पता चलने ओके। लगा आपको। आप जो भी परीक्षा दे रही ना, उसमें ये सब है, आपको आ ओके। जाएगा। 1 मिनिट हमको फक्त। हार्ड जाता मॅडम, हमको तो बहुत ही हार्ड जाता. नाही, काहीच हार्ड जाणार नाही, येऊन जाईल तुम्हाला. दूसरा रहता, दूसरा करने जाओ तो तीसरा आ जाता, फिर उसको याद करते करते हम पहला वाला भूल जाते. अलग ही हो जाता हमारा. नाही नाही, काहीच अलग नाही. हो, तुम्ही असा विचारच करायचा नाही की माझं काहीतरी वेगळं होते. तुमचं अगदी बरोबरच आहे आणि चुकू देत ना, मी तर म्हणते चुकू देत. जितकं चुकेल तितकं तुम्ही शिकाल, हो ना. आणि विचारायचं, बिनधास्त विचारायचं. ठीक आहे. बघा आता पुढचं 5.4 चा अभ्यास बघा काय. एतेषाम उत्तराणाम प्रश्नम लिखन्तु. म्हणजे इथे उत्तर दिलेली आहे आणि आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. जसं सीता सायंकाली नृत्याभ्यासम करोती. म्हणजे सीता जी आहे ती संध्याकाळी नृत्याचा अभ्यास करते. मग आता इथे वेळेशी रिलेटेड शब्द, वेळेशी संबंधित शब्द कोणता आलेला आहे? सायंकाळी. सायंकाले. मग सायंकालेच्या ऐवजी आपल्याला तिथे एकाच शब्द नियुक्त करायचा आहे, तो म्हणजे कदा. कदा. म्हणजे आपला प्रश्न कसा बनेल? सीता कदा कदा नृत्याभ्यासम करोती. व्हेरी गुड. झालं मी है ना? पहिल्यांदा बरोबर लिहिलं. हा, उत्तम. आता पहा, व्यंकटेश षडवादने योगासनम करोती, हे उत्तर आहे. आता या उत्तरामध्ये आपल्याला वेळेशी संबंधित असं काय दिसतंय? कुठला शब्द षडवादने. दिसतोय? षडवादने. मग षडवादनेच्या बिलकुल एक्झॅक्ट त्याच्याच जागेवर आपल्याला काय लिहायचंय? कदा. 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 मग आपला प्रश्न कसा बनेल? व्यंकटेश कदा योगासनम करोती. समाप्त. आणि हा प्रश्न कदानी जेव्हा तुम्ही वाक्य लिहत आहे त्याच्यानंतर मात्र प्रश्नार्थकच आलेला पाहिजे. म्हणजे असं बघा, मी दाखवते. जसं काय लिहू? एखादं वाक्य सांगा. जसं राम मैम 6 बजे, षड मतलब 6 ना? हाँ 6 बजे. तो फिर यहाँ पर जब हमने पढ़ा था संख्या, तब हमने षट पढ़ा था. नहीं, षड दोनों भी चलता. देखो, षटवादने नहीं रहेगी. षड जब भी चलता, षड भी चलता. ठीक है, ओके दोनों भी चलता. ओके. राम क्या लिखूं? सप्तवादने, नहीं, राम सप्तवादने योगाभ्यासम काय करतो? कार्यम करोति अथवा भोजनम. एक मिनिट, भोजनम लिहिते. हा, भोजनम करोति. बरोबर आहे. राम सप्तवादने भोजनम करोति. आता राम शब्दाच्या सप्तवादने शब्दाच्या खाली अधोरेखांकित केलेलं आहे. हा इथे वाक्य संपलं. आता ज्या शब्दाच्या खाली अधोरेखांकित केलाय ते उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला असा प्रश्न विचारायचा की अधोरेखांकित शब्द हा उत्तर असायला हवं. मग आता मी इथे प्रश्न कसा बनवू? राम कसा प्रश्न बनेल बरं, सांगा, कोण सांगेल? कदा भोजनम करोति. भोजनम करोति. कदा भोजनम करोति. भोजनम करोति. आता मी हे इथे वाक्य लिहिलं, पण हा झाला का प्रश्न तयार? काय राहिलं याच्यात? क्वेश्चन मार्क राहिलं. हा, इथे प्रश्नार्थक चिन्ह राहिलं. आता पूर्ण झालंय. म्हणजे फक्त आपण तिथे कदा
कुत्र, किम हे शब्द फक्त तिथे त्यांचा उपयोग करून प्रश्न बनणार नाही. तो प्रश्न पूर्ण व्हायला तिथे प्रश्नार्थक चिन्ह सुद्धा अपेक्षित आहे. अवगतम सर्वैः? बघा पुढे बघा काय. आता सांगा, व्यंकटेश षडवादने योगासनम करोति. कसा प्रश्न बनेल? व्यंकटेश कदा व्यंकटेश कदा योगासनं करोति? क्वेश्चन मार्क. सुंदर. हा. आता माता दशवादने पाकम करोति. इथे काय यायला हवं? माता कदा पाकं करोति? पाकं सा करोति. कदा पाकम करोति. अस्तु. सा प्रातःकाले पूजां करोति. सा सा कदा कदा पूजां पूजां करोति? करोति? सुंदरम. सा कदा पूजां करोति. अहम माध्याह्ने भोजनं करोमि. म्हणजे मी दुपारी जेवण करते. मग भोजनं करो. भवान् कदा भोजनं करोति? भवती अहम कदा अहम भोजनं भवती करोति? भवती कदा भोजनं करोति. सुंदर. इथे कळलंय सगळ्यांना? 2.5 पर्यंत आपलं हो 5.4. नाही 2.4 पर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपल्याला मॅम नवीन बिंदू 5.4. 5.4. 5.4 हा क्षम्यता मग 5.4 पर्यंत 4 पर्यंत झालेला आहे आणि आता आपल्याला सुरुवात करायचं आहे 5.5. पण हा जो बिंदू आहे हा आपण उद्या घेऊ. ठीक है? मैम मला एक डाउट होता विचारा. कि हे अभी जो हमने सारे आंसर्स दिए थे वो हमने करोमी करोमी ऐसे दिए या गच्छामी उत्तिष्ठामी. अब यहाँ पर जो आंसर्स थे वो करोती करोती दिए थे, बस लास्ट वाला जो था वो करोमी था. हम था तो इसलिए ये अच्छा ऐसा क्यों हुआ? तो विचारा वहाँ विचारा. ये ऐसा क्यों दिया उन्होंने, मतलब करोती करोती और लास्ट में करोमी. हमने तो जितने आंसर्स दिए थे सारे हमने करोमी में दिए थे. तुम्ही स्वतःबद्दल सांगितलं. मी तुम्हाला काय म्हणतात त्याला पर्सनली प्रश्न विचारला ना. त्यामुळे तुम्ही स्वतःबद्दल ओके उत्तर दिलं. पण इथे जे ओके दिलेलं आहे ते कुणातरी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय आपण. जर समजा ओके तुम्ही थर्ड आज पर्सन. अनुपस्थित आहात. मी विचारलं की हर्षल भगिनी कदा संस्कृत वर्गे आगच्छति. कदा संस्कृत वर्गम आगच्छति. ओके तर आता दुसऱ्यांबद्दल विचारलंय त्यामुळे तिथे ती हा प्रत्यय येईल. ठीक आहे ना. ओके म्हणून कारण समजलं. करता जर थर्ड पर्सन आहे तर मग आपल्याला क्रियापद पण तेच लावावं लागेल. बरोबर हो आहे. कर्त्यानुसार क्रियापद चालतं ना. बरोबर. समजलंय? कुणाला काही अडचण? नाही मॅडम समजलं. ठीक आहे. आपण शांती मंत्र म्हणून वर्ग थांबवूया. उद्या आपण 8 वाजता भेटू परत. ठीक आहे. मी म्हणू मॅम? म्हणा ना म्हणा. तुम्ही म्हणा. काही हरकत नाही. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे सर्वे भद्राणि पश्यन्तु मा मा कश्चित् दुःख मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. शुभरात्री पुनर्मिलामः. नमस्कारः. शुभरात्री. शुभरात्री. श्वः पुनर्मिलामः. अस्तु. पुन्हा असतं. ठीक आहे. कुणाला काही विचारायचं नाही ना?